धन्यवाद स्वरा. स्वरा माने ही महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी हिच्या गोड मधुर स्वरांनी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. कष्टांच्या रेषातून उमटली स्वप्नांची तेजस्वी पहाट. आजच्या प्रत्येक क्षण सांगतो विजयाची एक वाट. आज मौनही अर्थ सांगतो शब्द मागे पडले, कारण गौरवांच्या पावलांनी क्षण सारे उजळले. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी माननीय साध्वी दुरी, मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय जाधव सर, कार्यकारिणी सदस्य श्री तेज निवडीकर सर, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर किशोर निकम सर, डॉक्टर गणेश पटारे सर, पालकवृंद, प्राध्यापकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विद्या, गुणवत्ता आणि परिश्रमाचा सन्मान करणाऱ्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजचा हा समारंभ म्हणजे केवळ पारितोषिकांचे वितरण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कष्टांची दखल, त्यांच्या यशाचा गौरव आणि भावी वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा एक उत्सव आहे. या उत्सवाला आपण आता सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी साध्वी दुरी यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर नूतन कारणेगावकर यांना आमंत्रित करते. Thank you, ma'am. I am here to introduce a very special person today. We celebrate not just success, but sheer perseverance, a journey that began in a small swimming pool and reached a national and international water. Every champion starts as a beginner who refuses to quit. At the tender age of 7, little Sadhvi stepped into her society's common swimming pool, not knowing that every ripple she created would one day echo across districts, states, nation, and world. By the age of 7, under able guidance of Mr. Bhupendra Achrekar and Mr. Narendra Achrekar, her journey transformed from play to purpose, strokes to strategy, and water to destiny. At the age of 14, Sadhvi represented Maharashtra at Women Nationals under Rajiv Gandhi Khel Abhiyan, bringing home 1 silver, 1 bronze, and adding glory not to herself but to the state. Talent gets noticed, discipline gets rewarded. At 17, she represented India at World School Championship in Hungary, Junior World Championship in USA, and Asian Age Group Champions in Uzbekistan. Her excellence earned her precious honors, Best Sportsman of Pune District, Shri Khasaba Jadhav Puraskar, Best Swimmer at All India University Game, Khelo India University Game Championship, Krida Rani Award, and the ultimate honor, the Shiv Chhatrapati Award conferred in 2023. Even beyond sports, Sadhvi has excelled academically. She has pursued MCom with distinction in 2002-03. The most proud moment for us is that she is an alumni of MMCC, and we are extremely proud of her. She is a true example of balance, brilliance, and perseverance. I request Honorable Jadhav sir to kindly felicitate and welcome Sadhvi Duri. धन्यवाद सर. आदरणीय कार्याध्यक्ष जाधव सर, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ, गरीब होतकरू विद्यार्थी ते अनाथ, दिव्यांग आणि वृद्धांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सतत कार्यशील असणारे संवेदनशील व्यक्तिमत्व, प्राध्यापक व प्राचार्य ते मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष, ही यशाची बहरत गेलेली कमान संस्थेच्या संस्थात्मक आणि गुणात्मक विकासावर घेतलेली अविरत मेहनत ही अतुलनीय आहे. आपली विविध सामाजिक, सांस्कृतिक समितीमार्फत केलेली लोकोपयोगी कामे
याची औचित्यपूर्ण दखल घेणे भाग्य ठरते. एकाच एक काम करणं आपल्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वात बसत नसल्याकारणाने 1980 पासून आपण मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे काम करण्यास सुरुवात केली. जिद्द, कामावरची निष्ठा, मेहनतीची तयारी, दूरदृष्टी, मधुर वाणी आणि सर्वांना सांभाळून घेण्याची पद्धत पाहून संस्थेने आपल्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी सोपवली. आपण वाणिज्य महाविद्यालयाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. MMCCत प्रवेश मिळणं हे विद्यार्थ्यांना आता अभिमानास्पद वाटतं. प्राचार्यपदांच्या कारकिर्दीत हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावर सुरू केलेली आणि 26 वर्षाहून अधिक काळ होऊनही खंड न झालेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वरिष्ठ महाविद्यालयासाठी 12 वर्ष केंद्रीय मूल्यमापन पद्धत आणि 11वीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवून घालून दिलेला आदर्श हा अनोखाच आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणारे वाणिज्य महाविद्यालय, बेस्ट इन्स्टिट्यूशनल व्होकेशनल एज्युकेशनसाठी मिळालेला पुरस्कार, सांस्कृतिकमध्ये पुरुषोत्तम हरिविनायक करंडक यासारखे इतर पुरस्कार, क्रिकेटमध्येही करंडकांवर नाममुद्रा उमटवलेले पुरस्कार, अशी यशाची उत्तुंग शिखरे महाविद्यालयाने आजवर आपल्या कारकिर्दीत सर केलेली आहेत. वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान, विधी, पत्रकारिता, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि तंत्रनिकेतन या महाविद्यालयांची निर्मिती करून नामांकित महाविद्यालयाच्या श्रेणीत स्थान मिळाले. आपण फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड येथील शैक्षणिक संस्था, अवॉर्ड्स ऑफ युनिव्हर्सिटीज, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांना भेट देऊन आपण तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. त्याचा लाभ या भूमीतील विद्यार्थ्यांना झाली पाहिजे, ही त्यामागची भूमिका. दिशा परिवार, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे अंधशाळा, सकाळ इंडिया सोशल फाउंडेशन, DPR अशा कितीतरी संस्थांसमवेत आपण काम केले. या संस्थांना मदतीचा हात देताना मोठेपणाचा आव कधीही दिसला नाही. समाजाने आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय निर्माण सुवर्ण पदक, भारतीय विकासरत्न पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार आणि इतर मानाचे अनेक पुरस्कार आपणास बहार केलेले आहेत. आज आपल्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली आहे. मी माननीय प्राचार्य डॉक्टर किशोर निकम सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय जाधव सरांचे स्वागत करावे. मराठवाडा मित्रमंडळ कार्यकारिणी सदस्य माननीय श्री तेज निवळीकर सर आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी माननीय प्राचार्यांना नम्र विनंती करते की त्यांनी निवळीकर सरांचे स्वागत करावे. I am privileged to invite our esteemed principal, Dr. Kishore Nikam sir, to present the annual report, a significant occasion as this is his first annual report address as the new principal of our college. Dignitaries on the dais, Honorable Executive President Marathwada Mitra Mandal, Principal B.G. Jadhav sir, Miss Sadhvi Dhuri, our very own alumni, our golden girl, and Shiv Chhatrapati awardee, Shri Tej Nivolikar sir, Dr. Ganesh Patare sir, all the esteemed members of management, my dear colleagues, proud parents, and my dear students. It is with great pride and a deep sense of responsibility that I stand before you today to present a comprehensive overview of our institution's academic, co-curricular, and overall progress during the academic year 2024-25. This year has been one of powerful and purposeful growth we have ensured.
academic distinction and holistic development made possible through the collective dedication of our students, faculty, administrative staff, and unwavering support from the management. The college achieved an outstanding academic excellence in the reported year 2024-25, with all 208 students who appeared for the examination successfully passed. This remarkable 100% pass result reflects the consistent efforts of our dedicated faculty, the effectiveness of our teaching learning strategies, and the commitment of our students to the academic excellence. This outstanding outcome reflects not only the hard work and discipline of our students, but also the sincere efforts of teachers who consistently strive to implement effective teaching and learning strategies, personalized mentoring, and continuous academic support to the students. Among these achievements, a truly remarkable milestone was set by Manthan Mukul Soni from Standard 12th, who secured an exceptional 99.33 percentile in the NEET examination. His admission to the prestigious BJ Medical College, Pune, to pursue MBBS stands as a shining example of academic excellence, determination, and focused guidance. The Junior College Commerce Wing also delivered commendable results, achieving an impressive overall pass percentage of 99.82% in HSC board examinations. Five students have scored 100 out of 100 marks in the subject like bookkeeping and accountancy. A significant number of students secured distinctions and first class, thereby enhancing the academic reputation of the institution. The success of this stream can be attributed to structured academic planning, special guidance programs, remedial teaching, test series, and continuous evaluation mechanisms adopted by the college. Adding further distinction, the Junior College of Commerce received A+ grade with 93.80% in the SQAP. External evaluation, school quality assessment, and assurance framework, reaffirming our commitment to quality standards in school level education. At the undergraduate and postgraduate levels, the Department of Commerce sustained consistent academic excellence with university examination results above 95%. The department also takes pride in the professional success of several students who cleared with CA, CS, and CMA, these professional courses. The final examinations during the year, along with different competitive examinations reflecting the department's strong academic foundation and career-oriented approach. The Department of Computer Science recorded remarkable results across classes, while the Department of Computer Applications achieved commendable performance with noteworthy results across all years. A noteworthy achievement of the department was the exceptional success of Venkatesh Patil, who won second prize in the Japanese language speech contest and secured employment as a full stack developer in the renowned Japanese company Daifuku with a highly competitive package of 24.5 lakhs per annum. This achievement highlights our focus on global employability and skill-based education. The Department of Business Administration, BBA, continued to uphold high academic standards with BBA and BBA International Business programs achieving distinguished results. An outstanding international exposure opportunity was availed by Siddhi
Thite from TYBBA IB, who successfully completed a summer school program at the Heinrich Heine University of Germany. She also achieved the B2 level of German language proficiency under a collaborative program with Savitribai Phule Pune University, demonstrating our institution's commitment to global learning and cross-cultural performance. The Department of Communication and Journalism emerged as a center of excellence, recording outstanding academic results. The department was ranked 7th among the best mass communication departments in Maharashtra by India Today magazine, which is a matter of grand pride for our institution, strengthening industry interface. The department signed a memorandum of understanding with Mumbai International Film Festival, then providing students with valuable exposure to professional practices, networking opportunities, and hands-on training. I am pleased to share that the department achieved 100% student placement record during the year. Adding further distinction, our student, Ms. Shweta Haldar, was selected as the official commentator by the Maharashtra Cricket Association, MCA, for the Women's Cricket World Cup. One of the students, Ms. Uzma Sheikh from Department of Mass Communication and Journalism, Part 2, has declared the national eligibility test, has cleared the national eligibility test NET from the subject of journalism. Then along with the academic achievements, our students have also brought immense glory to the institution through their achievements in sports. Nandini Menkar from SYBBA Computer Application represented India at the international level in water polo and won a gold medal in the Indo-Sri Lanka Water Polo Championship. Then Prasad Ingle represented Savitribai Phule Pune University in the West Zone Inter-University Lawn Tennis Competition, and he won a gold medal and earned selection for the All India Inter-University Competition and Khelo India University Games. Overall, our students secured a total of 11 medals, including 5 gold, 3 silver, and 3 bronze medals at zonal level competitions, along with numerous prizes at interzonal and university level events during the year. The Art Circle of the Cultural Department achieved notable success at prestigious theatre platforms. The team was among the 9 finalists of Purushottam Karandak, reflecting excellence in Indian theatre traditions. Further, the team was selected for the finals of the GH Raisoni Karandak and the PA Inamdar Karandak and received the Team Encouragement Award at PA Inamdar Karandak Pune. The team also delivered commendable performance in Tare Karandak and Thakre Karandak competitions. Then Sharva Kulkarni TYBBA delivered an impactful performance at the Purushottam Karandak competition and was honored with the Kakaji Joglekar Award with the Abhinay Uttejanartha acting citation for his powerful stage presence. Then Tukaram Lavre TYBCom received the Sarvottam Nepathya Best Set Design Award. At the Sharat Talwalkar Karandak competition, while Shravani Bokil was awarded the Abhinay Uttejanartha acting citation at the Satish Tare Karandak competition, collectively reflecting the artistic excellence and multi-dimensional talent of the Art Circle students.
MMCC participated in Jallos 2024 Youth Festival of Savitribai Phule Pune University. Competing among 69 colleges, MMCC students took part in categories such as music, dance, fine arts, then library arts, literary arts and theatre. Notable achievements on the date included second prize, Indian classical instrument, then for flute by Ritik Gujar, SY BCom, and second prize to the college for fine arts by Payal Shinde, SY BSc in computer science. A team of 21 students represented MMCC at the SPPU Youth Festival Jallos 2025, showcasing the institution's cultural excellence and active participation in the university level competitions. Under regular activities of last year, the best practice initiative, Anemia Free Campus Drive, was implemented throughout the year. Since its implementation, under this initiative, 1800 plus students have been tested for hemoglobin. For the current year, a total of 375 students got their blood tested during the weekly blood testing drive conducted by NSS program officers since August 2025. The college has distributed medicines free of cost and nutritious food free of cost among those who were found severely anemic. And I would be happy to tell that during my tenure of principal, this is the most remarkable achievement on my part, with the great support and focus of our management, Honorable Principal B.G. Jadhav sir, and he personally looked into the matter, and we are really successful in making anemia free campus in coming times. Within next 2 to 3 months, our campus will be anemia free. Then a team of extension and outreach activities remained integral to our mission of social responsibility. During the academic year, the NSS department organized various extension and outreach activities also. Major activities included MMCC .01 cycle rally, mega tree plantation drive in collaboration with Deccan Police Station, blood donation camps, then walk for unity, road safety week, and the NSS special winter camp. An additional blood donation camp was successfully conducted in January 2026 with a total number of 70 plus students donating the blood. Then the college has signed 12 Memorandum of Understandings this year. To name a few, MOU with Knowledge Partner Spoken Tutorial Program, IIT Bombay. Our college is officially now an academic partner of Spoken Tutorial, IIT Bombay. Spoken Tutorial, IIT Bombay was established with funding from the Ministry of Education, Government of India, previously MHRD, to spread IT literacy all over India. It promotes the learning and usage of free and open source software, FOSS, through an audio-video teaching tool, that is Spoken Tutorial. This MOU is done in order to train students in basic computer, software, and IT skills among students. So far, 1,200 students have completed its certification across all departments of the college, including commerce, computer science, BBA, journalism. MOU signed with Sambhav Foundation Bangalore, a national NGO working across skill development, education and livelihoods, has partnered with IBM and NASCOM Foundation to implement the IBM Skill Build initiative in India. We believe the students of esteemed institution can greatly benefit from this program. MOU signed with Jagmangal Foundation Pune to collaborate with Jagmangal Foundation for implementing the Prayas course and conducting environmental and road safety awareness activities for holistic students development.
Then river cleaning drive at SM Joshi Bridge, Mula Motha River, Pune, to create awareness about environmental responsibility and encourage community participation in river conservation. In the area of research and innovation, the college achieved a significant milestone by launching its own multidisciplinary, then peer-reviewed research journal titled as Welfare of Masses, a dedicated research journal published online with an ISSN number. Students and faculty actively participated in research competitions, paper presentations, and scholarly activities at various levels, strengthening the areas of research. The internal quality assurance cell of the college continued to be the driving force behind the institutional quality enhancement by promoting outcome-based education, coordinating academic and administrative audits, ensuring systematic documentation, and facilitating stakeholders' feedback for continuous improvement of the institution. These efforts significantly strengthened transparency, accountability, and academic governance. IQAC effectively coordinated academic and administrative audits of the college, accreditation levels activities, and quality documentation also. It ensured systematic data collection, analysis, and timely preparation and submission of AQARs, thereby improving transparency and compliance. The faculty members of the college have demonstrated a strong commitment to research, innovation, and academic excellence, contributing significantly to the institution's intellectual capital throughout the year. The collective achievements in research, innovation, and professional development and digital learning have reinforced the institution's academic excellence, research ecosystem, and quality assurance mechanisms. In the line with NAC, UGC, and NEP 2020 guidelines, faculty members made significant contributions to the curriculum development and academic planning through active participation in departmental committees like IQAC. They played a vital role in organizing seminars, workshops, and community outreach activities, thereby enriching the academic environment and strengthening social engagement. Faculty leadership in quality initiatives, including NAC and accreditation process, contributed substantially to institutional quality enhancement and continuous improvement. Faculty members published a notable number of research papers in peer-reviewed national and international, as well as UGC, Scopus, or Web of Science journals, reflecting quality of research output, interdisciplinary engagement, and adherence to ethical research standards. Faculty members actively contributed to the patents, innovations, and applied research, with outcomes benefiting the institution and relevant industries. These initiatives highlight the focus of college on innovation, problem solving, and industry-oriented research. Faculty members actively participated in faculty development programs, workshops, seminars, and conferences organized at national and international levels. Faculty members successfully completed MOOC, massive online open courses, based certification courses offered through the recognized platforms such as Swayam, Neptel, and Coursera, strengthening subject experience, then digital competencies of the faculty, and outcome-based teaching methodologies. Faculty members successfully qualified national level eligibility examinations such as NET, State Eligibility Test as SET, and PhD, reflecting strong academic credentials, research competence, and commitment to professional excellence. Our faculty members have made an incredible contribution to the university for syllabus restructuring by conducting a workshop
of teachers training around 250 plus participants in the month of April 2025, 100 plus participants for the workshop organized for syllabus restructuring in the month of January 2026. In conclusion, the achievements of this academic year stand as a testament of our institution's commitment to excellence in education, holistic development of students, and social responsibility. I extend my sincere gratitude to our management for their visionary leadership, to our faculty and staff for their tireless efforts, to parents for their trust and cooperation, and above all, to our students whose achievements continue to inspire us all. Thank you, and I wish every student a future fulfilled with success, purpose, and fulfillment. Thank you. Thank you, sir, for that inspiring and thought-provoking address. Your words have not only given us a clear vision of the institution's academic journey, but have also motivated our students and teachers to aim higher and work harder. The annual report presented under your guidance truly reflects a year of dedication, discipline, and distinguished achievements. After this, may I now request respected Jadhav sir to address the gathering. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा दिवस असतो. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे हा विद्यार्थ्यांचा गौरव करणारा दिवस असतो. आजच्या या आनंददायी पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य श्री तेज निवळीकर सर, आपलीच विद्यार्थिनी आपल्याच विद्यार्थ्यांना त्यांचा गौरव करण्यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून आलेली आहे, ते साध्वी दुरी. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. विद्यार्थ्यांना ज्यांनी कर्तृत्व केलेलं आहे त्याचं एक मॉडेल समोर असतं. त्यामुळे ती बोलते कमी पण कृती खूप मोठी आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना आम्ही पण असे होऊ शकतो, राष्ट्रीय स्तरावर बक्षिसं मिळवू शकतो, हे एक चांगलं उदाहरण त्याच्या मार्फत आपल्याला देता येईल. आज प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर येणार होते, परंतु ऐनवेळा मंत्री महोदय पुण्यात असल्यामुळे आणि त्यांना बोलवल्यामुळे त्यांच्याही हातात काही राहिलं नाही, म्हणून आम्ही पाहुणे झालो. यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर एम आर गायकवाड, श्री वाल्मिक कुंटवाल, श्री अमित गिरी गोसावी, महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉक्टर किशोर निकम, ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये महाविद्यालयाची धुरा सांभाळली ते डॉक्टर पठारे, आपण सर्व प्राध्यापक ज्यांना पारितोषिके मिळालेली आहेत ते वाट बघतात की आमचं पारितोषिक कधी मिळेल, आम्ही कधी जाऊ. ते सर्व गुणवंत विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो,
पुढे जाण्यापूर्वी आपल्या प्राचार्याने पहिलाच वार्षिक अहवाल आपल्यासमोर मांडला. ते नव्यानेच रुजू झालेले आहेत. हा त्यांचा पहिलाच अहवाल आहे, म्हणून आपण त्यांचं स्वागत करूया. तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देऊया. अडचणीच्या काळामध्ये प्राचार्य होणं सोपं नसतं. मागचा पुढचा का माहीत नसतो. प्राध्यापकाची मानसिकता असते का तुम्ही तर काही कालावधीसाठी आहात, तुम्ही आम्हाला कशाला त्रास देता, एकीकडे ही मानसिकता असते आणि दुसरीकडे त्यांना प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडायची असते. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी चांगलं काम केलं, म्हणून आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करूया. आता मुख्य माझ्या मनोगताकडे वळतो. प्राचार्यांनी आता अहवाल आपल्यासमोर मांडला. प्राचार्यांचा अहवाल त्या वर्षाचा ताळेबंद असतो. म्हणजे काय मिळवलं, काय मिळायचं राहून गेलं. तर याला फार महत्त्व आहे. आम्ही ज्यावेळेला 1986मध्ये प्राचार्य होतो, आमचा अहवाल 5 मिनिटामध्ये व्हायचा, कारण सांगण्यासारखं काही नव्हतंच. की मुलं 100-150 होती, आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यामुळे मी गॅदरिंग करायचे का नाही किंवा कसे टाळायचे ह्याचा प्रयत्न करायचो. आणि ह्या आज जे मुलं कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी घेतात, बक्षिसं मिळतात आणि मग तास 2 तास कार्यक्रम चालतो. त्यामुळं आमचं 5 मिनिटाचं काम होतं. 5 मिनिटाचं 10 मिनिटावर आलं, 15 मिनिटावर. आता तर तुमचा जवळपास अर्धा पाऊण तास झाला. म्हणजे खूप मिळवलं याचा अर्थ असा आहे. तर या अहवालामध्ये त्यांनी अकॅडमिक रिझल्ट साधारणपणे पाहिले असतील, तो जवळपास 100% जवळपास आहेत. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन खूप मोठी संख्या आहे. आम्ही 133 विद्यार्थी घेऊन सुरू केलेले महाविद्यालय, त्यात बरेचसे 3 मार्कशीटवाले, 4 मार्कशीटवाले होते. त्याच्याकडनं अपेक्षा काय असणार फर्स्ट क्लासची? मग 4 वाले 3ला आले, 2ला आले, 1ला आला. नुसता पास क्लास जरी आला तर आम्ही म्हणलो अरे वा, आपली प्रगती झाली. मग पुढे सेकंड क्लास यायला लागले, मग आपलेच फर्स्ट क्लास यायला लागले. मग जे फर्स्ट क्लास आले ते दुसरीकडे जायचे. तर अशी एक अवस्था 5-10 वर्षाची गेल्यानंतर मग हळूहळू प्रगती होत गेली. आणि एक काळ असा आला, म्हणजे आज तुम्ही पाहिला असेल, 100% रिझल्ट, 100पैकी 100 गुण घेणारे विद्यार्थी. त्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या विषयामध्ये प्रावीण्य मिळालेलं आहे. आज आपण टॉप पोझिशनला आहोत. ज्युनियरचं कॉलेजचं आपण बघितलं, A+ दर्जा त्याला मिळालेला आहे. तर ह्या सगळ्या बाबी एक गुणवत्तेचं, चांगल्या प्रगतीचं, विकासाकडे जाण्याचं, प्रगतीकडे जाण्याचं द्योतक आहे. तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट चांगलं आहे, त्यांना चांगलं पॅकेज मिळतं आहे. त्यानंतर
एक नवीन यावर्षी सुरुवात झालेले भाग म्हणजे NCCचा. आम्ही 1990पासून प्रयत्न करत होतो. तर त्यांचं एकच उत्तर असं आहे, कुणाचं NCC बंद पडले की तुम्हाला देऊ. आता कुणाचं बंद पडावं आणि कधी आम्हाला मिळावं, पण कुणाचं तरी बंद पडलं आणि यावर्षी आम्हाला मिळालं. त्यामुळं NCC एक नव्यानं सुरू झाली, हे एक चांगलं आहे. NSSचे ॲक्टिव्हिटीज खूप चांगल्या चाललेल्या आहेत. तर एकूण सगळा हा प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की महाविद्यालय चांगल्या पद्धतीनं चाललेले आहेत. प्राध्यापकांची संख्या त्यांनी सांगितलं की अनेकांनी जर्नल्समध्ये पेपर लिहिले आहे, स्कोपसमध्ये अशा चांगल्या जर्नल्समध्ये पेपर प्रसिद्ध झालेले आहे. अनेकांनी PhD केलेली आहे, काही पाईपलाईनमध्ये आहेत. आणि या शिक्षकांची गुणवत्ता सुधारली म्हणजे विद्यार्थ्यांची सुधारते. शिक्षक कसे आहेत त्यावर त्या महाविद्यालयाचं भवितव्य अवलंबून असतं. तर आपले शिक्षकसुद्धा तळमळीनं चांगलं काम करणारे आहेत, गुणवत्तेचं आहे. म्हणूनच यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता पण वाढीला लागल्याचं दिसून येतं. तर हे सर्व सांगत असताना महाविद्यालयाची प्रगती मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की अनेक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हे महाविद्यालय इथपर्यंत आलेलं आहे. तर सुरुवात तर फारच अवघड होती, पण अनेक अडचणीवर आपण मात करून इथपर्यंत आलेलो आहोत. आज विद्यापीठाकडून बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळणं, चांगल्या ग्रेड मिळणं आणि सगळ्या स्तरावर जे किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीजचं उदाहरण घ्या किंवा याचं पुरुषोत्तम करंडकमध्ये आपण मिळालेलं प्रावीण्य असेल. मला आत्ताच प्राचार्यांनी सांगितलं की नागपूरला जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपल्याला 4 बक्षिसं मिळालीत म्हणे. म्हणजे ही बक्षिसं महाराष्ट्र स्तरावरची आहे. लक्षात, इवन महाराष्ट्र स्तरावर सुद्धा आपल्या महाविद्यालयाने आत्ताच नव्हे यापूर्वीही ठसा उमटवलेला आहे. म्हणजे विद्यार्थी अभ्यासात चांगला आहे, खेळात चांगला आहे, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये ते चांगलं आहे, वेगवेगळ्या नाटकामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळालेलं आहे. त्यामुळं हे सगळं काही महाविद्यालयाची एकूण चांगली प्रगती आहे. पण काळ बदलतो आहे. कालचा बदल, कालची जी परिस्थिती होती आज नाही, आजची संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत राहणार नाही. त्यामुळं प्राध्यापकांनी ह्या बदललेल्या परिस्थितीचा, बदलणाऱ्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. आता खडू फळा किती दिवस राहील सांगता येत नाही. आता सगळं जे आहे ऑनलाईनकडे आलेलं आहे. आणि मध्ये पाहिलं आपण करोनाच्या काळामध्ये सुद्धा परिस्थिती खूप बिघडलेली होती, पण पूर्वपदावर आता आलेली आहे. त्यामुळं कॉमर्स कॉलेज असल्यामुळं की व्यापारी जगतामध्ये जे जे काही बदल होत आहेत त्या बदलाचं आपल्याला अंदाज घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे प्राध्यापकांनी सुद्धा बदलावं लागेल. आता तुमच्यापैकी किती लोक इंडस्ट्रीजमध्ये जातात, तर तुमच्यापैकी काही प्राध्यापकांनी, प्रत्येक प्राध्यापकाने 10-10 इंडस्ट्रीची तर ओळख करून घ्यावी लागेल, जावं लागेल, ओळख करून घ्यावी लागेल, विद्यार्थ्यांना तिथं न्यावं लागेल आणि तिथली परिस्थिती जाणून घ्यावी लागेल. पूर्वी कसं होतं ते अकाउंट्स रायटिंग वगैरे होतं ना, आता नाही राहिलेलं ना. आता सगळं जे आहे ते ऑनलाईन म्हणा किंवा टॅलीसारख्या पद्धती आलेल्या आहेत. तर हे विद्यार्थ्यांनीसुद्धा हे समजून घ्यावं लागेल. आपल्या विद्यार्थ्याला समजा कॉम्प्युटर येत नाही, टॅली येत नाही, असं जर कोणी इंटरव्ह्यूला गेला तर त्याला आतसुद्धा घेणार नाहीत. बाकीचं तर प्रश्न सोडून द्या. पूर्वी काय प्रश्न विचारला जायचे, काहीतरी म्हणले किंवा तुला बॅलन्स शीटचं काय माहिती आहे, प्रॉफिट अँड लॉस वगैरे माहिती आहे. आता कोणी विचारत नाही. तुला टॅली येतं का, कुठल्या कुठल्या लँग्वेजेस येतात हे तेवढं सांग आणि स्वतंत्रपणे तुला हे सगळं करता येतं का म्हटलं तर घेणार नाही. तर ते सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणा किंवा प्रोजेक्ट बेसिसवर कामं निघालेली आहेत. आता नोकरी लागली आणि रिटायरमेंट पण राहिला असं नाही राहिलेलं आहे. परफॉर्मन्स बेस आलेला आहे. तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्हाला कंटिन्यू करतील, अन्यथा नाही कंटिन्यू करणार. टीचर्सच्याही बाबतीत एक काळ असा येणार आहे
की 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मुलं काय म्हणतात, तुमचा रिझल्ट काय आहे, हे सगळं ह्याची बेरीज करून पुढं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल, अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता पूर्वी जसं शिक्षक लागला आणि रिटायर झाला, अशी आता परिस्थिती पुढे राहणार नाही. म्हणजे शिक्षकाने याचा विचार करावा लागेल, विद्यार्थ्यांनी हे करावं लागेल. बदललेली परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही त्याचा अंदाज घ्याल आणि महाविद्यालय नवीन बदलानुसार चालवाल. प्राचार्यांनीसुद्धा त्या पद्धतीचे बदल आत्मसात करावे लागेल. टीचर्सला अपडेट करावे लागेल. जर टीचर्सला अपडेट केले नाही आणि जुन्या नोट्स 10 वर्ष त्याच चालल्या, असं जर करायला लागलं तर आमचं पूर्वीचं चालून गेलं, पण तुमचं चालणार नाही. त्यामुळं तुमच्या नोकऱ्या मिळवायच्या असेल, त्या टिकवायच्या असतील, मुलांना चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल, तर त्या पद्धतीचा प्रयत्न तुम्ही कराल असं मला वाटतं. मी आधी तुम्ही टाळ्या वाजवण्याच्या आत मी माझं आटोपतं घेतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपली उपस्थिती व मार्गदर्शन नेहमीच आमच्यासाठी प्रेरणा देणारे ठरते. यानंतर आपण एका विशेष पारितोषिकाकडे वळणार आहोत. गुरुवर्य डॉक्टर PC शेजवळकर सर हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणाचा अखंड झरा होते. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या स्थापनेपासूनच ते संस्थेचे आधारस्तंभ राहिलेले आहेत. संस्था आणि तिच्या सर्व महाविद्यालयांची वाटचाल घडवत असताना प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन, मोलाचा सल्ला आणि आपुलकीची साथ दिली. संस्थात्मक यशाच्या प्रवासात त्यांचे योगदान अमूल्य आणि अविस्मरणीय आहे. या थोर मार्गदर्शकाच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि मराठवाडा मित्रमंडळाशी असलेल्या त्यांच्या दीर्घ व स्नेहपूर्ण संबंधाच्या सन्मानार्थ शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून डॉक्टर PC शेजवळकर पारितोषिक सुरू करण्यात आले आहे. शेजवळकर एज्युकेशन सोसायटीतर्फे 12वी व BCom अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास रोख रक्कम ₹3000 व पारितोषिक व गुणवत्ता पत्र प्रदान करण्यात येते. तर या पारितोषिकाच्या पहिल्या मानकरींना मी आता या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. आमंत्रित करते या पारितोषिकाची पहिली मानकरी मनवा मेहेंदळे हिने 12वी कॉमर्स परीक्षेत 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटवला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मनवाला पारितोषिक प्रदान करावे. या पारितोषिकाची दुसरी मानकरी ठरली आहे हर्षा कवेडिया. हर्षा हिने TY BCom परीक्षेत 8.89 पूर्णांक क्रेडिट्स मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हर्षाला पारितोषिक प्रदान करावे. यानंतर पुढील पारितोषिकांसाठी मी साहू मॅडम यांना आमंत्रित करते. धन्यवाद. Thank you, Madam. Good morning, everyone. Thank you, dignitaries. Thank you so much for your inspiring and motivating words. Your guidance and vision always encourages our students to aim higher and better perform. With your kind permission, sir, I would now like to take this opportunity to proceed further with today's program and begin with annual prize distribution ceremony for the academic year 2025-26. Today we are here to recognize and celebrate students who have shown exceptional dedication, discipline, and academic excellence. This ceremony is not just about distributing prizes, but about honoring
hard work, perseverance, and determination to succeed. Let us begin by Junior College Commerce stream. First off, I would like to call upon Kiawat Dhruv, who has secured an impressive 92.5% and emerged as a topper of Standard 11. Now I request all dignitaries to please felicitate Dhruv. Congratulations, Dhruv. After completing his 12th standard, Dhruv aspires to pursue CFA. Congratulations, Dhruv. It gives me immense pleasure to announce that our five students of class 12 have achieved perfect 100 marks in bookkeeping and accountancy in March board examination 2025. These remarkable achievements results their hard work and recognition their efforts. First, I would like to call upon stage the Garg Atharva. Garg Atharva from 12th Standard Commerce section. I take immense pride in telling you that our very own Atharva has secured 92.5% in 12th Standard Board examination. And he also scored perfect 100% marks in bookkeeping and accountancy. A huge round of applause. Congratulations. Next up, we have Abdagire Swayam, a 17-year-old talent who has successfully scored 90.50% in board examination with a commendable 100 on 100 in bookkeeping and accountancy. Currently, he is pursuing with cost management accountant. A huge congratulations to Swayam. We are very proud of you, dear. Next in line, we have Salunke Samarth. A very huge congratulations to Samarth on scoring 100% marks in bookkeeping and accountancy. We wish you best and many more achievements to come. Coming up next, we have Sanchit Gaude, who has secured 100 on 100 in bookkeeping and accountancy. Sanchit is currently doing BCom in our own college, MMCC, and pursuing his CA intermediate course. We are very proud of Sanchit. Next, we have Kirid Harsvardhan, who has also secured perfect 100% marks in bookkeeping and accountancy in HSC board examination. Currently, he is pursuing with BBA IB from our very own college. And he is also doing data analysis from Career 247. Congratulations, dear, for your great achievement. Now, let us move on to science section. Let us acknowledge the students who have turned in their dreams into achievements. First off, we have Bhajekar Saksham, who stood first in 11th standard. A huge congratulations to you, beta. He also scored 91.4% in standard 10. And currently he is doing 12th standard without joining any classes, extra classes. Moving on to standard 12 science student, our 12th standard topper, Maheskar Gayatri, who has secured 82% in HSC board examination.
Gayatri, despite of facing great difficulties in journey, Gayatri stood strong and made her dreams come true. Congratulations to Gayatri. Gayatri's parent is over here. Congratulations, sir. Now I would like to invite Manthan Soni, who has secured 99.33% percentile with an excellent All India rank 148 rank. Manthan is now pursuing his MBBS from PJ Medical College. We are extremely proud of you, child. All the very best for your future career. Now we'll move on to vocational wing. Moving forward, we now have Pathare Sarthak, who has secured 78.33% and stood first in automobile technology stream. Congratulations to you, Sarthak. Well done. Next, we have Jagadi Sneha, who scored 80.5%, stood first in 12th Medical Lab Technician. Sneha. A big round of applause for Sneha. She is planning to set up her own lab. She is currently working also and she is planning to set up her own lab. Good luck, bache. Hearty congratulations to all prize winners for your outstanding performance. Your success brings honor to your parents, teachers, and institutions. Now I request Trusha Sinde madam to come up and share the. Thank you so much, everyone. Yes, sir, please. मध्येच एक मिनिटच फक्त बोलतो. आपल्या 5 विद्यार्थ्यांनी जवळपास बुक किपिंगमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले आहेत. खरोखरच कौतुकास्पद आहे. मला आम्ही ज्यावेळेला 12वीला कॉमर्सला होतो त्यावेळेला आमच्या सेंटरला एकाचंही बॅलन्स शीट टॅली झालं नाही. एकाचंही. कारण एक ॲडजस्टमेंट अशी होती, गुड्स युटिलाइज फॉर पर्सनल पर्पज, म्हणजे ड्रॉइंग. ते ड्रॉइंग काय करायचं आम्हाला तर गेलेलं नव्हतं, त्यामुळं कुणालाच कळलं नाही. त्यामुळं त्या आठवलं मग या मुलांना 100 पैकी 100 किती प्रगती झालेली आहे ह्याचं कौतुक आहे. वन्स अगेन आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू. Thank you, sir. Academic excellence is achieved through consistent efforts and discipline. Today, we honor those students who have demonstrated these qualities and achieved outstanding academic performance. I now invite top performing students from BCom batch. Arya Kamre from FY BCom, who has secured an impressive 9.32 SGPA and achieved first rank. I request dignitaries to please felicitate. This year, SYBCom has a tie for top position with SGPA of 9.05 secured by Sarthak Fernandes and Shravani Chavan. Sarthak has also secured second rank in FY BCom with SGPA of 8.85. We now invite the top performing students of BSc Computer Science batch to come forward and receive their well-deserved awards. Sarang Suryavanshi from FY BSc Computer Science for securing an outstanding 9.45 SGPA.
Rasika Misar from SYBSC Computer Science for achieving an impressive 9.28 SGPA. Sujal Wadkar from TYBSC Computer Science for securing remarkable 9.42 CGPA. Also, I would like to highlight that Sujal was also first rank holder in FY and SYBSC, scoring 9.42 and 9.32 SGPA respectively. I now call upon BBA Computer Application batch toppers, Gayatri Magangiri and Pushkar Mahangiri. We are proud to announce that we are having 2 achievers in FY BBA Computer Applications, securing an outstanding SGPA of 9.6. I would also like to highlight that Gayatri was also first rank holder in both 11th and 12th, scoring 96.67% and 90.83%. She has also participated in International Conference on Water, Land and Life, Geographical Perspectives on Sustainability, organized by Shri Prabhuram College during 30th and 31st Jan. Her research paper titled Assessing the Impact of Pune Metro and on Transportation and Accessibility in Pune Metropolitan Region was selected and published in the abstract volume. SYBBA Computer Applications shines this year with 3 outstanding achievers, all securing SGPA of 9.45, Rochna Kadam, Simran Kaur Khanduja and Venkatesh Patil. Venkatesh was also the second rank holder in 12th Commerce, securing 92.67% from Parshuram Prabhu College and was also placed in software developer in Tokyo, Japan. Venkatesh Patil. TYBBA Computer Applications also celebrates 2 outstanding achievers, each securing CGPA of 9.48, Rutuja More and Shravani Devekar. Rutuja was also the first rank holder in FY BBA Computer Applications with 9.71 SGPA. She has also been actively participating in various competitions, showcasing academic and co-curricular activities. She has approximately more than 32 certificates. Notable certification, I would like to say that Tech Setu 3D model competition and the Codeathon DBMS competition, which was conducted under Pegasus during the academic year 23-24. She has also won the Women's Badminton Tournament on 3rd place, organized by MMCC and MMCCOE on the occasion of International Women's Day 2023. She is currently pursuing MCA. I now request Dr. Ashwini ma'am to kindly take over the proceedings. Thank you, madam. Continuing with the academic toppers, now I call upon the BBA topper, first year BBA, Sadia Kelkar. Sadia Kelkar, who has secured 9.31 SGPA. Sadia has secured 9.31 SGPA. There is a tie for FY BBA IB. I call upon all the 3 toppers, Khushi Simlani, Shama Sheikh and Gayatri Buddepu. I call upon all 3 of them who has secured 9.1 SGPA. Khushi Simlani, Shama Sheikh and Gayatri Buddepu all have secured 9.1 SGPA. FY BBA IB toppers. Khushi, Shama and Gayatri. Continuing, I call upon SY BBA topper Sakshi Karnawat, who has secured 9.11 SGPA.
Sakshi is our junior college student and has scored 93% in HSC. Her elder sister is also a student, Sakshi Karnawat. Now I call upon Rohit Rathod, SYBBIB topper, who has secured 9.13 SGPA. Rohit Rathod. TYBBA topper Mehak Jakotia, who has secured 8.93. TYBBA topper Mehak Jakotia. Also call upon Anuj Badjate, TYBBIB topper. Mehak and Anuj have been consistent toppers for all the 3 years. Anuj Badjate. Moving towards our post-graduation section, I call upon Trupti Pawar. Trupti Pawar, who has secured 8.82 CGPA in the postgraduate diploma in banking, finance and insurance. Trupti Pawar. She has secured 8.82 CGPA. Moving towards the MCOM toppers, I call upon Pooja Zadhav, who has secured 9 SGPA in MCOM Part 1. Pooja Zadhav. I call upon Prabhu Charekar, who has secured 8.59 CGPA in MCOM Part 2. Prabhu Charekar, who is our alumni for all the 5 years. Congratulations. Moving towards our journalism department, I call upon Dhruvi Kabra, who has secured 9 SGPA in the Part 1. Dhruvi Kabra. Dhruvi, are you there? Please. Dhruvi has also one written national level paper on sustainable development, which is published even in the international journal. She has received fellowship from NGO in the education sector. Congratulations, Dhruvi. I call upon Uzma Sheikh, who has secured 8.91 CGPA in journalism MAJMC last year, that is Part 2. Uzma has also cleared and qualified her NET in her first attempt. She was a youth festival topper. She was the last year topper, and now she is placed in one of the news portal. Congratulations to all the achievers. Now I call upon Meenal Kabra madam for the cultural awards. Now we move towards felicitation of the creative and dedicated students of NSS, Priyadarshini Yuvati Manch and the Cultural Department, Art Circle, whose talent, hard work and passion have brought the immense pride to MMCC. NSS Excellence Awards, the National Service Scheme, is not just a program but a way of life that nurtures responsible citizens and future leaders. Through community service, social awareness, and nation-building activities, NSS shapes students who lead with empathy, discipline, and purpose. The NSS awards are conferred on students selected on the basis of their leadership qualities, dedication to service, initiative, and consistent involvement in various outreach activities of college. The NSS Best Student Male Award goes to Aryan Landge from TYBCom for his exemplary leadership and unwavering commitment to social service. The NSS Best Student Female Award goes to jointly Srushti Landge from SYBSC, Shravani Shinde from TYBCom, for their dedication, sincerity, and inspiring sense of social responsibility. Srushti Lagashetty and Shravani Shinde. Now this is the time for Priyadarshini Best Student Awards.
Srishti's friend is taking her award. Let's move further for Priyadarshini Best Student Awards. The Priyadarshini Awards honor the girl students who exemplify an all-rounder personality, balancing academic excellence with leadership, cultural involvement, and strong values. The Priyadarshini Best Student Award is presented to Bhargavi Vaidya from TY BCom, an accomplished Bharatnatyam dancer whose grace, discipline, and cultural excellence truly reflect the spirit of this award. She is presently preparing for Gandharva Visharad. Shivani Rathod from 12th Commerce for her consistent performance, positive attitude, and active participation in academics for co-curricular activities. Priyadarshini Yuvati Manch Award, Shivani Rathod. From Junior Commerce Special Achievements, we proudly recognize students who have achieved excellence at international and national level through creativity, confidence, and determination, with an outstanding record of 2 international gold medals, 2 national gold medals, 1 silver medal, 1 bronze medal in cartoon and coloring competition. This young artist has made MMCC proud. Adish Shinde from 12th Commerce. Adishla Shri Maharaja Mahaji Shinde Sarkar Samiti Maharashtra राज्यातर्फे युवा चित्रकार शौर्य पुरस्कार 2026 हा 12 फेब्रुवारीला मिळणार आहे. त्याच्यासाठी त्याचं अभिनंदन. आदिश शिंदे फ्रॉम 12th कॉमर्स. ह्याला आणखीन एक पुरस्कार मिळणार आहे 12 फेब्रुवारीला. Securing the 3rd prize at national level elocution competition on the topic of artificial intelligence, this specially abled student of ours has proved the true ability lies in confidence and courage. Gopesh Khodwe, 12th Commerce. A big round of applause for this inspiring achiever. Excellence knows no boundaries. Gopesh Khodwe. The MMCC Art Circle is a vibrant team of talented, dedicated, and passionate students who bring stories to life on stage through theater, music, dance, and stagecraft. With countless hours of practice, teamwork, and innovation, they have consistently showcased excellence at various competitions. Let us welcome the talented students of MMCC Art Circle to the stage as we felicitate them for their outstanding achievement. Let me announce, he has bagged the Kakaji Zogalekar Award and acting citation at Purushottam Karandak for exceptional stage presence, expressive depth and commanding performance, leaving a lasting impression on both audiences and judges. Recognized as Best Actor, Best Writer at GH Raisoni Karandak for outstanding acting talent. For outstanding acting talent and versatility across multiple state level platforms, consistently appreciated in his in acting, stage presence, emotional depth, reflecting artistic maturity, creativity, and resilience, and establishing himself as rising star of Maharashtra's college theatre scene. We are proud of you. Sharva Kulkarni, TY BBA.
he is significant part of our art circle, playing crucial role as writer, director, actor of various one-act plays performed by MMCC like Pausa Tala Koni, Master, Tuska, Poster, Cinema, which has won more than 110 awards. Sharva Kulkarni. Next is Tukaram Lavre from TY BCom, Best Set Design at Sharad Talwalkar Karandak. Crafted stage aesthetics that brought every scene of life. Tukaram Lavre. Sharva Kulkarni. आपला शर्व कुलकर्णी पुढच्या 5 वर्षात फिल्मफेअर अवॉर्ड घेईल. Shravani Bokil from 11th Commerce, acting citation at Satish Tare Karandak. Sensitive, sincere and emotionally powerful performances. Shravani Bokil. Ladies and gentlemen, it's time to applaud the stars behind MMCC's theatre magic. MMCC Art Circle has truly shined on the stage at Purushottam Karandak, one of the most prestigious college theatre competition in the state. Our team reached the top 9 finalists. A remarkable achievement showcasing creativity, discipline and sheer brilliance at GH Raisoni Karandak recently held at Nagpur. MMCC won 4 major prizes: Best Actor, Best Writer, Best Music and Lies. Our team was also recognized at PA Inamdar Karandak, Satish Tare Karandak, Thakre Karandak, Lok Satta Lokankika and Sarpotdar Karandak. Now let's give a big round of applause as we call the incredible MMCC Art Circle team to the stage to receive their well-deserved prizes. Let me call upon the name Shri Shel Shelar, Samruddhi Bhosle, Neel Bhanose, Disha Sable, Arnab Dev, Abhishek Lokhande, Akash Kamble, Soham Kulkarni, Gauri Punde, Shraddha Kadam, Samruddhi Hinge, Sakshi Padwar, Arnav Rokde, Tanvi Bagamwar, Siddhi Shaha, Siddhi Rinde, Isha Chuttar, Shreya Raut, Shravani Vadaune, Ketan Tupe, Sejal Chauhan, Yugant Ambadkar, Varad Mizar, Praful Godge, Harsh Bore. Team MMCC Art Circle, top 9 at Purushottam Karandak, Team and Encouragement Award at PA Inamdar Karandak, Lok Satta, Lokankika and Sarpotdar Karandak, Satish Tare Karandak and Thakre Karandak. Team Art Circle, you made MMCC proud. Thank you so much. Now I request Professor Deshmukh to announce the next segment of awards.
Thank you, ma'am. Thank you, ma'am. All our dreams can come true if we have courage to pursue them. Now, I will announce the sports prizes 25-26 Junior Commerce and Science. First prize, Kaustubh Ashwin Berry from 12th Commerce. His category was steel ring, artistic gymnastic. He secured second place in inter-school national level gymnastic competition held at West Bengal, Kolkata, and secured second place in inter-school state level gymnastic competition held at District Sports Office, Nagpur, and second place in inter-school division level gymnastic competition held at Karvenagar, and also second place in inter-school district level gymnastic competition held at Karvenagar. Next, Aditi Rahul Raikar. Her category was speed roller skating. She has represented for national skating competition held at Gwalior, Madhya Pradesh, and secured second place in inter-school state level skating competition held at Amey Sports Club, Mumbai, and second place in inter-school division level skating competition held at Morewadi, Pune, and also second place in inter-school district level skating competition held at Morewadi, Pune. Now move on to next one, Shaurya Ingre. He has won 52 gold medals, 38 silver medals, and 17 bronze medals till date. In this year, he has represented for inter-school state level karate competition held at Baramati, Pune, and selected for inter-school zonal level karate competition held at District Sports Office, Pune, and also gold medal in division level karate competition held at District Sports Office, Yeravada, Pune, and gold medal in district level karate competition held at District Sports Office, Yeravada, Pune. Move on to team event. This year, our college cricket team is runner-up in district level St. Vincent Box Cricket Tournament held at St. Vincent College, Pune. I request Harshad Sapade, Atharva Pawar, Aditya Rathod, Piyush Mallav, Neil Parker, Prashant Sharma, Atharva Kate to come on stage. Please give the entire team a big round of applause. Challenges makes you more responsible. Always remember that life without struggle is a life without success. Don't give up and learn not to quit. Now I request Dr. Anpat sir to announce next prizes. धन्यवाद सर. नमस्कार. मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे विद्यार्थी नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचं नाव उंचावत आलेले आहेत. तीच परंपरा कायम ठेवत मागील शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थी चमकले. त्या विद्यार्थ्यांचे कौतुक आज आपण इथे मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. प्रथम कुमारी नंदिनी मेनकर, द्वितीय वर्ष BBSCA ची विद्यार्थिनी. हिने वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात इंडो श्रीलंका वॉटर पोलो चॅम्पियनशिप ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तिला पुणे जिल्हा क्रीडा विभागातून 2025चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. आज ती खेळासाठी बाहेर गेलेली आहे. तिच्या वतीने अविनाश गायकवाड पारितोषिक स्वीकारतोय. कुमारी नंदिनी मणेरकर. दुसरा प्रसाद विजयकुमार इंगळे, फ्रेंच भाषा पदविकेचा विद्यार्थी. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय स्पर्धा कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास लॉन टेनिस या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याने
इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन प्रसाद 2 मिनिटं थांब प्रसाद त्याने इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन ITF मेन्स सिंगल प्रकारात सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत $15,000 पारितोषिक पटकावले. तसेच ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आयोजित स्पर्धेमध्ये मेन्स सिंगल गटातून ₹1,00,000 रोख पारितोषिक पटकावले. तसेच ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आयोजित स्पर्धेमध्ये मेन्स सिंगल गटातून मेन्स डबल गटातून ₹2,50,000 पारितोषिक पटकावले. त्याची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमसाठी निवड झालेली आहे. कुमार प्रसाद विजय इंगळे. कुमारी आर्चा शशिधरन द्वितीय वर्ष वाणिज्याची विद्यार्थिनी. हिने हॉकी या क्रीडा प्रकारात आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. कुमारी आर्चा शशिधरन. कुमारी अच्छा कुमारी समीक्षा सचिन राऊत प्रथम वर्ष वाणिज्याची विद्यार्थिनी. बॉल बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात तमिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तसेच आंतरविभागीय विद्यापीठ स्पर्धेत नाशिक येथे प्रथम क्रमांक मिळवला. तसेच महाराष्ट्र राज्य संघामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. कुमारी समीक्षा राऊत. जॉन जोकिम द्वितीय वर्ष वाणिज्याचा विद्यार्थी. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात बंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम पारितोषिक मिळवले. तो या स्पर्धेसाठी आता बाहेरच्या राज्यात गेलेला आहे. त्याच्या वतीने ओंकार भागवत हा विद्यार्थी पारितोषिक स्वीकारेल. कोलते अनिकेत सुरेश जर्मन भाषा पदविकेचा विद्यार्थी. अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नौका विहार स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले. तो MIT विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता ठरला. कोलते सुरेश. बोराळे योगेश ललित जर्मन भाषा पदविकेचा विद्यार्थी. अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नौका विहार स्पर्धेमध्ये संघाला कांस्य पदक पटकावून दिले. तसेच MIT येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. बोराळे योगेश. गायकवाड यशराज जर्मन भाषा पदविकेचा विद्यार्थी. अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय नौका विहार स्पर्धेत संघाला सुवर्ण पदक कांस्य पदक पटकावून दिले. तसेच MIT येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. स्वराज संदीप तृतीय वर्ष वाणिज्याचा विद्यार्थी. मार्शल आर्ट नानगुण या क्रीडा प्रकारात छत्तीसगड येथे झालेल्या 8व्या फेडरेशन कप राष्ट्रीय उशू अजिंक्य स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्याचा भाऊ संग्राम कोकाटे आज इथं उपस्थित आहे. त्याच्या वतीने तो पारितोषिक स्वीकारेल. स्वराज कोकाटे. आदित्य लोंढे जर्मन भाषा पदविकेचा विद्यार्थी. क्रिकेट या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या संघास प्रथम पारितोषिक पटकावून दिले. त्याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय संघामध्ये निवड झालेली आहे. आदित्य लोंढे. त्याच्या वतीने संस्कृत गायकवाड हा पारितोषिक स्वीकारेल. रिद्धेश बुरुक प्रथम वर्ष BBAचा विद्यार्थी. क्रिकेट या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या संघाला प्रथम पारितोषिक पटकावून दिले. तसेच त्याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय संघामध्ये निवड झालेली आहे. त्याच्या वतीने जय धुमाळ पारितोषिक स्वीकारेल. कृष्णात कदम द्वितीय वर्ष BScचा विद्यार्थी. हॉकी या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये पुणे शहर संघाला प्रथम पारितोषिक पटकावून दिले.
कृष्णात कदम, नीरज जवळकर द्वितीय वर्ष वाणिज्याचा विद्यार्थी, कबड्डी या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये पुणे शहर संघाला सांघिक प्रथम पारितोषिक पटकावून दिले. नीरज जवळकर. सुमित शिंदे तृतीय वर्ष वाणिज्याचा विद्यार्थी, कुस्ती या क्रीडा प्रकारात आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तो तसेच मुसा काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले. सुमित शिंदे. कुमारी उन्नती जांभूळकर तृतीय वर्ष वाणिज्याची विद्यार्थिनी, जुडो या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये 78 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये 78 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. साईराज चोरगे प्रथम वर्ष BBAचा विद्यार्थी, क्रिकेट या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये संघाला प्रथम पारितोषिक पटकावून दिले. कुमारी जिज्ञासा मुंढे द्वितीय वर्ष BCAची विद्यार्थिनी, पॉवर लिफ्टिंग या प्रकारात पुणे शहर विभाग आंतर महाविद्यालय स्पर्धेमध्ये 91 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. तसेच श्रीरामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिने सहभाग नोंदवला. कुमारी जिज्ञासा मुंढे. कुमारी तन्वी घोलप तृतीय वर्ष BSc ची विद्यार्थिनी, पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात पुणे शहर विभाग आंतर महाविद्यालय स्पर्धेमध्ये 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. तसेच आंतरविभागीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले. बाबूराव सेंडगे प्रथम वर्ष MCOMचा विद्यार्थी, ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पुणे शहर विभाग आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये 800 मीटर धावणे या प्रकारात रौप्य पदक पटकावले. तसेच आंतरविभागीय राज्यस्तरीय स्पर्धेत 800 मीटर मध्ये सहभाग नोंदवला. नाही येतो. नेक्स्ट, मरगजे पांडुरंग तृतीय वर्ष वाणिज्याचा विद्यार्थी, जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले. मरगजे पांडुरंग. कुमारी अजलेपा शेख द्वितीय वर्ष वाणिज्याची विद्यार्थिनी, कुमारी अजलेपा शेख द्वितीय वर्ष वाणिज्याची विद्यार्थिनी, पॉवर शूटिंग या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये श्री शिवछत्रपती क्रीडांगण बालेवाडी येथे सहभाग नोंदवला. तिची नुकतीच स्पोर्ट्स कोट्यातून SRPF मध्ये निवड झालेली आहे. सांघिक पारितोषिके. लॉन टेनिस या क्रीडा प्रकारात पुणे शहर विभागीय क्रीडा समिती आयोजित विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दिले. कॅप्टन आहे प्रसाद इंगळे, अर्णव कोकणे आणि नीरज जवळकर. लॉन टेनिस. कबड्डी ह्या संघाला मी पुढे आमंत्रित करतोय. कबड्डी क्रीडा प्रकारात पुणे शहर विभागीय क्रीडा समिती आयोजित विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दिले. नीरज जवळकर, वेदांत आढाव, अर्णव कोकणे, धीरज शिरसाळ, प्रणव गोरीवाले, जय निकम, पार्थ उभे, मंथन सपकाल, दीपक पिंपळे, अथर्व पडवळ, यश बिल्हारे, समीर भाऊ सिंग.
पुढील पारितोषिक क्रिकेट या क्रीडा प्रकारात क्रिकेट संघाला मी विनंती करतो की आपण पुढे यावं. पुणे शहर विभागीय क्रीडा समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दिले. आदर्श शुक्ल, आदित्य लोंढे, गुरवसिंग सानी, संस्कृत गायकवाड, रोहित चौधरी, दानियाल ठिगळे, रितेश रजक, सर्वच टीमला मी विनंती करेल की त्यांनी पुढे यायचं आहे. क्रिकेट यानंतर व्हॉलीबॉल टीम ह्या क्रीडा प्रकारासाठी मी टीमला पुढे आमंत्रित करतो. सिम्बायसिस लॉ कॉलेज पुणे आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दिले. आदर्श शुक्ल, पिल्ले राकेश, गावित रंगनाथ, यादव शरद, भाटकर ओम. व्हॉलीबॉल टीम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक आणि मान्यवरांचे आभार. हो अगदी. काय नाव आहे तिचं? कुमारी अजलेपा शेख हिला मी विनंती करतो मंचावर येण्यासाठी. आपल्या महाविद्यालयाच्या वतीने तिचं कौतुक करण्यात येत आहे. तिची नुकतीच SRPF मध्ये निवड झालेली आहे. जाधव सरांना मी विनंती करतो की सरांनी अजलेपा शेख हिचं विशेष कौतुक करावं. यानंतरची सूत्र हाती घेण्यासाठी मी डॉक्टर गुरमीत कौर राजपाल मॅडम यांना विनंती करतो. प्रतिभा वही नहीं जो स्वयं चमके, प्रतिभा वह भी है जो दूसरों को भी रोशन करे. आज का यह शुभ अवसर केवल वार्षिक उत्सव का नहीं बल्कि उन प्रेरणा स्रोत व्यक्तित्वों के सम्मान का भी है जिनकी निष्ठा, परिश्रम और समर्पण इसने इस महाविद्यालय को गौरव की ऊंचाइयों तक पहुंचाया है. आज हम उन शिक्षकों की उपलब्धियों का अभिनंदन करेंगे जिन्होंने न केवल ज्ञान का प्रकाश फैलाया बल्कि मूल्यों, संस्कारों और उत्कृष्टता की परंपरा को भी सशक्त किया है. मैं मान्यवरों से विनंती करती हूँ कि वे हमारे शिक्षकों का सम्मान करें. डॉक्टर आदिनाथ शेषराव भाकड़, इन्होंने अपनी विद्वत्ता को सशक्त रूप देते हुए आधुनिक भारत के निर्माण में राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय हस्तियों का योगदान इस पुस्तक में अपना शोध लेख रमणिका गुप्ता का आदिवासी समाज के लिए योगदान प्रकाशित किया है. इतना ही नहीं, आपने डॉक्टर नरेंद्र जाधव की अध्यक्षता में गठित त्रिभाषा समिति के समक्ष यह महत्वपूर्ण विचार भी प्रस्तुत किया है कि हिंदी भाषा को किस कक्षा से लागू किया जाना चाहिए, जो कि राष्ट्रीय शिक्षा एवं भाषा नीति से जुड़े विमर्श को दिशा देता है. डॉक्टर आदिनाथ शेषराव भाकड़. Next we have Professor Neha Katti ma'am. She has been appointed as the state coordinator for the online examination of information technology subject conducted by the Maharashtra State Board. Professor Neha Katti. Moving on with the felicitation of the faculties of Senior College.
We have Dr. Ganesh Patare, sir. Sir has filed a patent for strategies for business in emerging markets. Dr. Poonam Shinde, ma'am. Ma'am has also filed a patent, digital device for remote learning. This patent has been granted to her by the Government of India. Dr. Poonam Shinde has also completed the NPTEL Swayam online certification course on accreditation and outcome-based learning with an elite grade offered by IIT Kharagpur. Next, we have Professor Rekha Katarmal. Ma'am has filed a patent titled Automated Parking System using QR code, CCTV motoring, and fog computing. This patent has been granted by the Republic of South Africa. Let's have a round of applause for Professor Rekha Katarmal. From the BBA-CA department, we have Professor Vishakha Wagh, ma'am. She has also filed a patent titled Certificate of Registration for English Sentence Disambiguation Computer Device. This patent has been granted by the United Kingdom. Next, we have Professor Meenal Kabra from the BBA-CA department. Ma'am has completed 2 NPTEL certifications, namely Introduction to Machine Learning and Certification in Artificial Intelligence Concepts and Techniques. Next, we have Dr. Kalpana Vaidya from the Department of Business Administration. Dr. Vaidya has published a research paper in the Scopus Index journal Springer. Her paper is titled Efficiency Redefined: How AI is Driving Revolution in Internal Audit Effectiveness. Next, we have Professor Komal Dhoot from the Computer Science Department. Ma'am has qualified for the Maharashtra State Eligibility Test held on 15th June 2025, and she has also successfully completed Swayam NPTEL credit course on data structure using C programming. Next, we have Professor Reshma Ladha. She has successfully completed a Swayam NPTEL course on programming in Python with a whopping 85%. She has also completed a course on mastering in deep learning. Professor Reshma Ladha. Next, we have Professor Charushila Nigudkar. Ma'am has completed the Swayam NPTEL course on basic statistics using R with whopping 71%. Next, we have Professor Sonali Wagh. She has successfully completed the NPTEL course on software engineering. Professor Sonali Wagh. Next, we have Professor Rushika Kinzavdekar. Ma'am has successfully completed the Swayam NPTEL course on differential partial learning equations. Next, we have Dr. Swapna Kolhatkar. Ma'am has published a paper titled Various Techniques to Cognize the Emotional Intelligence in Children in the Scopus Index journal titled Springer Nature.
From the journalism department, we have Assistant Professor Shenai sir. He has translated the book from English to Marathi, The 7 Secrets from Hindu Calendar Arcs by Devdatta Patnaik, Vishwakarma publication. Professor Santosh Shenai has also edited the book Lok Rangabhumi by Padmagandha publication. I request Dr. Nutan Kanegaonkar Kulkarni to accept the felicitation on behalf of Professor Shenai. Next, we have Dr. Nutan Kanegaonkar Kulkarni herself. She has been awarded the degree of Ikebana from Ikenobo International University of Japan. Ikebana is the art of flower arrangement, and this degree has been awarded at the hands of the Consulate of Japan. Ma'am has also won the first prize in the Best Flower Arrangement in Pune Corporation's Flower Exhibition in February 2025. Congratulations, ma'am. Next, we have with us Ms. Maithili Sambare. Ma'am has appeared for the MBA examination and cleared it with the first class with distinction from our very own sister institute. Congratulations, Maithili ma'am. I now call upon Professor Shivani Mari to continue with faculty felicitations and thereafter propose the formal vote of thanks for today's program. धन्यवाद मॅडम. नमस्कार. डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर गुरमीत कौर राजपाल यांचा सत्कार करण्यास मी जाधव सरांना विनंती करते. मॅडमच्या PhDचा विषय अत्यंत अनोखा व सामाजिक भान जपणारा आहे. विषय आहे पुणे शहरातील कचरा वेचकांच्या कार्यपरिस्थितींचा अभ्यास, तसेच या परिस्थितींचा त्यांच्या प्रेरणेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मॅडमांनी ही PhD प्राप्त केलेली आहे. मी सरांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा. यानंतरचं शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं पारितोषिक. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर निकम सर यांनी आपल्या संशोधनात्मक, उत्साही व नाविन्यपूर्ण कार्यातून 2 महत्त्वपूर्ण पेटंट्स दाखल केलेले आहेत. मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. सदर पेटंटचे विषय हे वैविध्यपूर्ण असून सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी सांगड घालतात. विषय आहे द इन्फ्लुएन्स ऑफ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सिस्टीम्स ऑन बिझनेस ऑपरेशन्स अँड द सेकंड वन इंटरनॅशनल पेटंट ऑन डिजिटल एज्युकेशन सिस्टीम. धन्यवाद सर. खरं तर ज्या कार्यक्रमाला इतक्या कर्तृत्ववान लोकांच्या विचारांचं कोंदण असतं, त्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन ही केवळ औपचारिकता नसून त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेचं एक भान असतं. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या साध्वी धुरी यांचे मराठवाडा मित्रमंडळातर्फे मी मनपूर्वक आभार मानते. मॅडमांच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. तसेच प्रमुख अतिथी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर यांचेही मी आभार मानते. संस्थेचे कार्याध्यक्ष आणि आपणा सर्वांचे आधारस्तंभ BG जाधव सर हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री तेज निवळीकर सर, उपस्थित सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर निकम सर, अकॅडमिक कोऑर्डिनेटर डॉक्टर गणेश पठारे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम गोड होऊ शकला नसता असे आपणा सर्वांचे लाडके आणि आजचे पारितोषिक पात्र विद्यार्थी आणि त्यांच्या या कौतुक सोहळ्यात आवर्जून उपस्थित त्यांचे सर्व पालक यांचेही मी प्रेमपूर्वक आभार मानते. सरतेशेवटी असं म्हणतात की कुठलाही कार्यक्रम
हा अनेक मूर्त आणि अमूर्त घटकांमुळे यशस्वी होत असतो. अशा सर्व घटकांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. यानंतर काही सूचना आहेत. विद्यार्थ्यांचे पारितोषिकाचे मानधन हे त्यांच्या बँक खात्यामध्ये काही दिवसात जमा होतील. सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था ही लोअर बेसमेंटजवळ केलेली आहे. विद्यार्थ्यांचे भोजनाचे कुपन्स हे त्यांना दिलेल्या पाकिटातच आहेत. पालकांसाठीचे अतिरिक्त कुपन्स हे भोजन व्यवस्थेजवळील संबंधित शिक्षकांकडे मिळतील. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थी व पालकांच्या भोजनानंतर 1 वाजता भोजनाचा आस्वाद घेतील. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल, तरी सर्वांनी उभे राहावे ही विनंती. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजये हो आवे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आहो येईल दानपसा हो. येणे वर्ये ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.